नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या नगर परिषदेची निवडणुकीची धामधूम सुरू आहे. प्रचार यंत्रणा गतिमान झाली असून प्रभाग क्रमांक 10 मध्ये 2 तुल्यबळ उमेदवार आहेत. या प्रभागातील मतदारांच्यावर दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारांची बारीक नजर आहे. पण आज यादव आघाडीकडून काही मतदारांना देवदर्शनाला नेऊन आघाडीला मतदान करण्याबाबत शपथ घ्यायला लावणार असल्याची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. या ठिकाणी दोन्ही आघाड्यांच्या कार्यकर्त्यांच्यासह पोलीस प्रशासन, निवडणूक देखरेख यंत्रणेतील कर्मचारी व्हिडिओ कॅमेऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांच्याकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी होऊ लागल्या. तणाव वाढत गेला. यावेळी पोलिसांनी प्रभागाव्यतिरिक्त आलेल्या अन्य कार्यकर्त्यांना पांगवले. निवडणूक निरीक्षण पथकातील कर्मचाऱ्यांनी देवदर्शनाला जाणाऱ्या कार्यकर्त्यांशी, वाहन चालकांशी याबाबत सविस्तर चर्चा केली. निवडणुकीसंदर्भात कोणी जर दबाव निर्माण करत असेल तर तात्काळ तक्रार करावी असे आवाहनही करण्यात आलं. पण यावेळी आम्ही 15 दिवसांपूर्वी देवदर्शनाला जाण्याचे नियोजन केले होते, त्यानुसार आम्ही जात असल्याचे नागरिकांनी सांगितल्यानंतर तणाव निवळला. सध्या शहरामध्ये या ना त्या कारणाने राजकीय आरोपांच्या फैरी झडत आहेत. मतदार आकर्षित करण्यासाठी विविध उपाययोजना शोधल्या जात आहेत. काही मतदारांची चंगळ होत आहे तर काही मतदारांना मोठी अडचण ठरत आहे. शिवसिद्ध न्यूजसाठी पेठवडगावहून विकास कांबळे. आज सकाळी इंदिरा कॉलनीत गोसावी समाजाच्या काही महिला कुटुंबातील लोकांना इलेक्शनच्या नावाखाली देवदर्शनाच्या नावाखाली देवाच्या शपथा घ्यायला घेऊन चाललेली लोक ते येऊन आम्ही इथं गाड्या धरल्या व त्या गाडीतल्या महिलांनी पण डायरेक्ट सांगितलं की आम्हाला देवदर्शनाच्या नावाखाली आमच्या मनाविरुद्ध आम्हाला ही घेऊन चालत. असे प्रकार काही इथं इंदिरा कॉलनीत घडत आहेत. हे खालच्या दुसऱ्या गटात जेवण अजित पवारांच्या गटाची माणसं आम्हाला दादागिरी करायला काय बी कारण असलं तर पाठीमागे येऊन काही बोलायला दबाव घालायला माणसं प्रत्येकावर. जवळजवळ 15-20 दिवस चालू आहे. आता काय करावं आम्ही सांगा तुम्ही. आता या गाड्या घेऊन कुठे निघालता तुम्ही? आम्ही देवाला निघालो होतो. कोणत्या देवाला? तिथे इचलकरंजी जवळ देव आहे, त्या देवासाठी निघालो होतो. बरं. आमचं जवळजवळ 15 वर्षापूर्वी ठरलेलं होतं की बाबा आपण या देवाला जायचं आहे. अच्छा. एवढाच प्रश्न आहे. त्यांनी देवाचा आणून सोडायचा आहे. कुठं काय आम्ही जिल्ह्यात घेऊन निघालेलो होतो. यायचं ते प्रत्येकानं काय तर बोलायचं असं चालू गेले पाठपाठीने. प्रत्येकावर दादागिरी करायची दुसरं काही भाषा नाही. मग गावातलं कोण इथं वर येऊन बसेल दहा काढते तिथं इथली रहिवासी. मग आता तिथं बघा जाऊ तुम्ही कुठल्या वार्डातले फुटे कसे काय आले. शेटाईचं काय काढीच काम केलेलं नाही. दांगापत्र मोठा आहे. घरापासून त्या कोपऱ्यापासून इथं गो खाली टाकले त्या कॉलनी तसा वाशीवर वास येत नाही काय इथं. ते काम बोंबाल राहिलं तिथं. आणि मत मागायचं प्रेमाने 160 प्रमाण कोण मत मागत नाहीत. दादागिरीशिवाय भाषा करून झाल्यात. गरिबांना काय करायचं.